नमस्कार. जर तुम्ही कोल्हापूरमध्ये शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर हे अपडेट तुमच्यासाठीच आहे. वेळ अगदी कमी आहे, पण संधी खूप मोठी आहे. आज आपण महावीर महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या वॉक इन इंटरव्ह्यूच्या अपडेटचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. आता तुम्ही विचार करत असाल की ही संधी नेमकी कोणासाठी आहे? तर जे लोक एखाद्या नामांकित संस्थेत लगेच रुजू होण्यासाठी तयार आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण इथे कोणतीही मोठी लेखी परीक्षा नाहीये. थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे. ही बघा, लोकमत या प्रतिष्ठित वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही अधिकृत जाहिरात. श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महावीर महाविद्यालय कोल्हापूर इथे या समक्ष मुलाखती म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आल्या आहेत. जाहिरात पूर्णपणे अधिकृत आहे, त्यामुळे पारदर्शकतेची कोणतीही चिंता नाही. आणि यातली सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? तो म्हणजे हा आकडा, तब्बल 34. होय, 34 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकाच महाविद्यालयात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने जागा उपलब्ध असणं म्हणजे तुमची निवड होण्याची शक्यता नक्कीच खूप जास्त आहे. आता आपण विषयांनुसार जागांची विभागणी पाहूया. या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता एज्युकेशन म्हणजेच शिक्षणशास्त्र या विषयासाठी सर्वाधिक म्हणजे 14 जागा आहेत. त्यानंतर हिंदी पद्धत, इतिहास, मराठी पद्धत आणि शारीरिक शिक्षण या प्रत्येकासाठी 4-4 जागा आहेत. आणि अर्थशास्त्र तसंच इंग्रजी या विषयांसाठी प्रत्येकी 2 जागा उपलब्ध आहेत. तुमचा विषय या यादीत आहे का हे लगेच तपासून पहा. बरं, अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही सर्व पदे केवळ तात्पुरत्या स्वरूपात भरली जाणार आहेत. ही नियुक्ती तासिका तत्वावर म्हणजेच क्लॉक आवर बेसिसवर किंवा CHBवर असेल. म्हणजे तुम्ही जेवढे तास शिकवाल तेवढंच मानधन तुम्हाला मिळेल. आणि हा कालावधी 2026-27 या एका शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे जास्तीत जास्त 9 महिन्यांसाठी असेल. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, महावीर महाविद्यालयाला जैन धार्मिक अल्पसंख्याक दर्जा असल्यामुळे इथे शासनाचे आरक्षणाचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. म्हणजेच सर्व जागा खुल्या गटातून भरल्या जातील. प्रशासकीय प्रक्रियेत अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलंय की भविष्यकाळात उमेदवारांना सेवेत कायम करण्याची मागणी करता येणार नाही. म्हणजे या तात्पुरत्या नियुक्तीनंतर नियमित सेवेचा कोणताही हक्क तुम्हाला सांगता येणार नाहीये. हे वास्तव डोळ्यासमोर ठेवूनच पुढचा निर्णय घेणं हिताचं ठरेल. ह्या व्यतिरिक्त आणखी एक कडक अट आहे बरं का. जर तुमची निवड झाली आणि तुम्ही एकाच वेळी दुसऱ्या कोणत्याही महाविद्यालयात काम करत असाल किंवा नसालही तरी तसं स्पष्ट करणारं कायदेशीर हमीपत्र म्हणजेच एक अंडरटेकिंग तुम्हाला महाविद्यालयाला सादर करणं बंधनकारक आहे. आणि हे हमीपत्र तुम्हाला स्टॅम्प पेपरवरच द्यावं लागेल. तर मुलाखतीला जाण्याची तयारी कशी करायची? अगदी सोपं आहे. सर्वात आधी तुमचा मूळ अर्ज, सर्व ओरिजिनल कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती एकत्र करा. त्यानंतर शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयाच्या कार्यालयात उपस्थित रहा. लक्षात ठेवा, वेळ पाळणं इथे खूप महत्त्वाचं आहे. 10 वाजता म्हणजे अगदी 10 वाजता. आणि हो, मुलाखतीला जाण्यापूर्वी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट नक्की करा. शिवाजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे aniShivaji.ac.in ला एकदा नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला जाहिरातीची आणि अर्जाची सविस्तर माहिती मिळेल, जेणेकरून ऐनवेळी तुमची कोणतीही धांदल उडणार नाही. शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम सुरू करण्यासाठी ही वॉक इन इंटरव्ह्यूची संधी नक्कीच एक उत्तम सुरुवात ठरू शकते. अशाच नवनवीन नोकरीच्या संधी आणि रोजचे करिअर अपडेट्स मिळवण्यासाठी जॉब महागुरू यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पण जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. उच्च शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात घड्याळाच्या काट्यावर आणि अशा तात्पुरत्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमुळे आपण खरोखरच दर्जेदार शिक्षणाची शाश्वती देऊ शकतो का? की शैक्षणिक क्षेत्रही आता पूर्णपणे गिग इकॉनॉमीच्या वाटेवर चाललंय? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह.